निटूर जिल्हा परिषद गटात काँग्रेसमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून काँग्रेसमध्ये इच्छुकांच्या रांगा वाढताना दिसत आहेत। या गटातून काँग्रेसकडून पानचिंचोलीचे माजी सरपंच आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके यांचे बंधू श्रीकांत साळुंके हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। त्यांच्यासोबतच काँग्रेसचे सर्कल प्रमुख गंगाधर चव्हाण हेही या गटातून इच्छुक असून त्यांनी अनेक वर्ष पक्षवाढीसाठी केलेलं काम लक्षात घेता त्यांचे नाव चर्चेत आहे। तसेच उद्योजक वामन जाधव ताजपूर हेही काँग्रेसकडून उमेदवारीच्या रांगेत आहेत। माजी उपसरपंच आणि युवा उद्योजक म्हणून त्यांनी पक्ष संघटनेत मजबूत पकड निर्माण केली आहे। दरम्यान दिनकर नाना नेटुरे हेही काँग्रेसचे निष्ठावान व गेले अनेक वर्षापासून नेटूर सारख्या मोठ्या गावाचे व्हाईस चेअरमन राहिले आहेत। त्यामुळे ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं बोललं जात असून इच्छुक एकाच पक्षातील असल्याने काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे। निटूर जिल्हा परिषद गटातील ही चुरस अखेर कोणाच्या बाजूने झुकते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। त्यासोबतच निटूर जिल्हा परिषद गटातून मुगावचे माजी सरपंच व जिल्हा परिषद माजी सदस्य कोमलबाई धुमाळ यांचे चिरंजीव सुरेंद्र धुमाळ हे सुद्धा काँग्रेसकडून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे।